अगं दारामध्ये कोणी नाही, आवाज दे की मीनाला. हो की. मीना, बाई मीना, बाई अगं घरी या, आम्ही आलो ग. अगं माय आई आली का? बाई या या, बरे हा की? हो ना बाई, बरे हा आम्ही. तुम्ही सगळे बरे हा की? हो हो, या या. काकू काका बरे हा की तुम्ही दोघं पण? हो मा आम्ही बरे हा. तू कशी हास? आम्ही सगळे बरे हा काकू. या की घरामध्ये. आहे चल की घरामध्ये. अगं पाय धुवा म्हणले ग, पाणी आण ना माय. बाई मदत चला की, इथं पुढे गेलं की हे आहे नळ आहे, बकेट भरून पाणी ठेवलेलं आहे. चला आतमध्ये, इथं धुता येतात. चला. बरं बरं ठीक आहे, चला मग. बाबा द्या थैली पकडते मी. चला घरात बाबा या माग. लेकरं कुठे दिसना झाले तर कुठे गेले तर. बाई हात घरामध्ये टीव्ही बघायला येतं. चला. हो की, बरं बरं चला. काय हो, काय झालं तुम्हाला इकडे येऊन बसायला आता? मग झोपलो होतो, आता इकडे येऊन बसलो. ते तुला बरं दिसना झाले का? मी पण तेच म्हणायली. नेमकं काय झालंय तुम्हाला? हा, पोरीचं लग्न आता जवळ जवळ यायले. लिस्ट बनवली नाही, काय नाही. कोणाला मूळपत्रिका द्यायच्या आता, कोणाला साध्या द्यायच्या आता, काय ठरवायचंय काय नाही. आता एकटी करू करू मरू की काय मी? हा, तुमचा काय आहे का ठाव ठिकाणा? नुसतं झोपाय काढायले बसायले, हा, खायचं प्यायचं ना आपलं आरामशीर बसत राहायचं. काय वाटायले की नाही तुमच्या जीवाला थोडंफार तरी? हा, कुठपर्यंत लक्ष द्यायचं मी? बघ ना आता, तू बघायलीस की मी काय बघू? आता तुमचं का डोकं बिकं फिरलंय की काय? हा, आम्ही काय बघू म्हणजे? तुम्हाला कळणं झालं तुमच्या पोरीचं लग्न हाय. हा, सोनं नाणं आपल्याला करायचंय, तुम्हाला माहित आहे की. मग असं आरामशीर बसून राहिले तुम्ही? काय वाटायले की नाही जीवाला तुमच्या तू बघणं करायला? मी काय काय बघणार आहे? घरातलं एकटी बघू शकत नाही ना, माणसावर सगळं अवलंबून राहते. घरातलं बाहेरचं काय आणायचंय, ठेवायचंय, काय घ्यायचंय, काय नाही, गिफ्टमध्ये काय द्यायचंय सगळ्यांना. हा, सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायच्यात ना. मग मला कसं काय बोलायले तुम्ही असं? तू ठरवलंस ना, तू ठरवलंस आता की एवढं एवढं देतो बापा सोनं नाणं म्हणून. कुठून देणारस तुझ्या माहेरानं आणणारस की काय द्यायला? मयापाशी तेवढा पैसा नाही. हा, जे काय होतं ते थोडंफार रुपालीच्या लग्नाला लावलं, आता घरामध्ये हाय ते. आणि काय कुठून देणारस तू मला सांग? एवढं आम्ही करतो आणि एवढं देतो. कुठून कोणाच्या तोंडात एवढा तुला जोर आला होता सांगायला आणि बोलायला? एवढा लगी देतो देतो करून राहिलीस तू तिथं म्हणून लागलीस. हा, तरी आता मला काही बोलता येईना काय नाही, मी गप्प बसून राहिलो तिथं. हा, विचार करून तर बोलावा असता ना. आण आता तुझ्या मायबापाच्या इथून आणायचं असेल तर. माझ्या डोक्याला ताप देऊ नको बघ. अरे काय बोलायला शोभायले की नाही तुम्हाला? हा, तर बोलायले तुम्ही. रुपालीला लावला तर रुपाला लावायचाच होता, तेवढा पैसा तर लावला. हा, का पोरग नाही काय नाही तुम्हाला लावायला? पोरीला काय झालंय तुम्हाला? एवढा पैसा कुठं येणार हा तुम्ही? हा, सोनं नाणं तर टाकायचंय आपल्याला. लेकराला कुठं हुंडा बिंडा दिला नाही, काय नाही. एवढं लगे डोक्यावर हे करून घ्यायले. बघितलं नाही का आजूबाजूच्या लोकांनी कितकायला हुंडा दिलाय, आणि तुम्हाला द्यायला काय काय झालंय मग? असं बोलायले मला आता तू बघन तुझ्या माहेराकडून आण शोभतंय का तुम्हाला असं बोलणं? जरा विचारपूर्वक तरी बोला की. ए, मोठ डोकं खाऊ नको बघ, तुला सरळ सांगायलो. माझ्यापाशी पैसा नाही, मी तेवढं सोनं नाणे टाकू शकत नाही. समजलं ना? आता तू ठरवलंस, तू बघून घे काय करायचं काय नाही ती. तुला सांगूला आधीच सांगितलं होतं की हुंडा जरी मागितला तर आपण तेवढा देऊ शकत नाही. आता हुंडा नाही मागितला तर तू 2-3 तोळं सोनं टाकायला लावली का? आ, सोनं किती महाग झाले, कुठून द्यायचं एवढं? आ, काय करायचं? लग्न आपल्याकडे ठरवलं, हे झालं ते झालं, आपल्याला देणं होत नाही. मी पहिलेच बोललो होतो तुला. अहो हुंडा नाही तर नाही, मग आता सोनं नाणं टाकायला काय झालंय तुम्हाला? का मुंड डोकं खराब करायले? का पोरीची झाली इकून तिकून कशी तरी सोयरी का मोडता की काय आता? हा, ते बिचारा पोरगच म्हणावं लागते. अगोदर येऊन त्यानं सांगितलं की मामा आम्हाला हुंडा बिंडा घ्यायचा नाही. आता सोनं नाणं म्हणायले तर टाका की. मग काय झालंय तुम्हाला? हा, एवढं कामून असं मिडकल्यावानी करायले? व गावाकडे हाय की शेती, घर हाय, सगळं हाय. एखादा एकर इका न द्या पोरीचं, लग्नामध्ये लग्न करून द्या, सोनं नाणं टाका. दुसरं काय करता? एवढं का बसून खायचं की काय तुम्हाला आयुष्यभर? शेती बीती काय लावू नको बघ, तुला सरळ सांगायलो. माझं डोकं खराब करणं बंद कर तू आता. शेती का तुझ्या बापानं घेऊन दिली नव्हती काय नव्हती? ती माझ्या बापाची मेहनतीची शेती आहे. हा, काय करता अशा शेतीला? हा, तुमच्या लेकराच्या कामी येईना हाली. काय करता तुम्ही? जाऊन काम करणार हा शेतामध्ये. तुमच्या बापानं मेहनतीनं कमाई केली, बरोबर हाय. मग ती मेहनतीची जी शेती हाय कुठं ना कुठं तरी कामी आली पाहिजे ना. तुम्हाला काय पोरग नाही काय नाही की गड्या तुम्ही आला तुमच्या पोराच्या नावानं करणार काय करणार? तुम्हाला बसूनच खायचंय ना. तुम्ही बसून खा ना, का हाची कमी आहे तुम्हाला?
एवढं लहान इथून कधी किती दिवसापासून पोरकी घरात होती आपल्या, लग्न व्हायना गेलं तर सोयरीक व्हायना गेली ती पोरीची, आता झाली इकून तिकून कशी तरी, त्याच्यामध्ये तुम्ही अडथळे आणायल्या. एवढं सोनं नाणं पैसा शेत शिवार काय करणार? हा हो जमीन हाय की तुम्हाला? पोरीचं लग्न करून द्या सुखानं, सुखानं होते आपल्याला बी सगळं काही. उघड ताप घेऊ नका डोक्याला आणि माझ्या देऊ नका. पाहुणे रावणे काय म्हणतील ना, आता जर तुटलं ना तर रूप कीर्ती आपलं काही मनात जीवाचं करून घेईल. बरं बरं वाईट उगत ताप देऊ नका. बघा मला जगू द्या आता समाजामध्ये. बघा तुम्ही मला काय करायचं ते मी करल. गुटुको खाऊ नको, हे बाजूला मला जाऊ दे. या माणसाचं काय करावं गड्या? आता लेकीला पैसा लावला तर कोणाला लावणार आहे ही? एवढं आता पोरगी आता कसं तरी सोयरीक झाली तर नाही म्हणायले हे माणूस. मग तेव्हाच बोलायला काय झालं होतं याला? आता काय म्हणू त्या पोराला मी? मला वाटलंच बरं का की हे मीनाच्या आईबाबाच असतील म्हणून. तरी तुम्ही जसे घरात गेले तुमच्या मागच आले बघा मी पण. कारण आम्ही ओळखलं ते बी म्हणू लागले, म्हणले दादा दिसायलेत गड्या म्हणले मोठे हे मीनाचे बाबा हात आणि ह्या बाई होता काय की म्हणले. आणि आम्ही म्हणणे असं तुम्ही घरात जाण्यास तेच झालं तुमच्या मागे आम्ही आलो. मग असं झालं बघा. हो की बाई, मला मी घरातही पोहोचले नाही की तुमचा आवाज आला. मला लगेच म्हणली शिला माझे आई बाबा आले म्हणली आत्याबाई, आणि लगेच बघा बाहेर आलो मग आम्ही बी. हो ना बाई. बाकी व्यवस्थित प्रवास झाला की तुमचा? हो बाई प्रवास झाला व्यवस्थित. पण ते कसं आहे आमच्या त्या आम्ही गावातून निघलो ना की ते तिथून ऑटो नाही तर काही गाडी बिडी लागत नाही लवकर. त्याच्यामुळं मग ते 2 चाकी ते वाहन काहीतरी बघून यावं लागते तालुक्यापर्यंत. मग तिथून आलं की मग एकदा मग गाड्या भेटतात फटाफट. पण ते घरातून बाहेर पडले की ते आमच्या त्या याच्यापासून सर्कलपासून तिथं जागा कुठं आहे ऑटो बिटो केव्हा थांबलेले असले तर नेतात, नाही तर मग ते बी उशीर लावतात. त्याच्यामुळे आम्ही सकाळी लय लवकर निघलो होतो तरी येता येता उशीरच झाला बघा. आमच्या इकडे पूर्वीला होती बाई चांगलीच अशी फजिती होती. पण आता झालेत गाड्या वगैरे रस्ते झालेत त्याच्यामुळे गाडी ऑटो दारापर्यंत यायलेत बघा. आणि आई दादा वहिनी आले का घरी? हो माय आले. ते आम्ही निघायच्या टायमापर्यंत पोहोचले कसे तरी घरी. मग काय ते नाही तर चाबी मग ते बाजूचे काकू नाहीत का आपण साड्या बिड्या बघायला गेलो होतो बघ त्याच्या इथं चाबी द्यावा लागली असती. पण ते आले वेळेवर मग द्यायची गरज पडली नाही काही नाही. मग आता मी म्हणू लागल्या त्या सुनबाई म्हणू लागली एक दिवस थांबा म्हणली उद्याच्या राजा. तर मी म्हणलं नाही म्हणलं ते तिकडचे विशिलाचे आई बाबा येणार होतं आणि आम्हाला बोलवले तर 1-2 दिवस जाऊन येता म्हणलं. त्याच्यामुळं मग म्हणली ठीक आहे काय हरकत नाही. मग आम्ही आलो. असं झालं बघ बाई. बरं बरं चांगलं झालं की मग जाऊ दे. आले घरी म्हणजे टेन्शन राहत नाही काही नाही. कोण ना कोणतरी आहे की घरी. हो की मी म्हणलं नाश्ता झाला आवाज दिला होता 2दा-3दा आवाज आला नाही का इथपर्यंत? अगं नाही गशीला आवाज नाही आला. आम्ही बोलण्यातच गुंग झालो बघ. झाला का नाश्ता? हो ना ताई चला ना गरमागरम खाता येते. मला तर काही खावा वाटणं झाले ते सकाळचं खाल्लं ते जिरलं नाही माझं. ते गाडीमध्ये मळमळ मळमळ होऊ लागलं बघ मला. बाई मला कहाला केला ग? आता चहा वगैरे केला असता तरी खूप झाला असता. कारण कसं ते सकाळचं खाल्लं की दुमारी संध्याकाळच्या टायमालाच खाते मी पण. ते खावा वाटत नाही दुमार असं आहे. नाश्ता पाणी नाही पचत ग बाय. मला आंबट ढेकरं होतात. काय व्हायला थोडा थोडा करता येते की न जेवायला जरा उशीर होईल म्हणलं तर नाश्ता पाणी वगैरे केलं थोडंसं तर बरं वाटते. आई कर ना जरासा. काकू तुम्ही बी करून घ्या ना. काय व्हायला किती ते काय लगे जास्त हे राहत नाही काही नाही. जड ते उपमा बनवला रव्याचा आणि त्याच्यासोबत ते हे बनवले पापड वगैरे बनवले तर खासाल म्हणलं थोडं थोडं. हो की काकू चला ना जरासा करा नाश्ता. स्वयंपाकाला उशीर होऊन जाते बघा. आणि खाल्लं पिलं की जरासं हिंडायचं जरासं बाजूला नाही तर आराम करा थोडासा घंटाभर बरं वाटते. आई तू पण चल ये. आता बाई तुम्ही पण चला. मला नको गे. मी तर आता हे यायच्या पुढंच तुला माहीत आहे चिवडा खाल्ला होता त्याच्यामुळं आता मला काही खावा वाटणं झाले. बाईला या बाईला त्या बाईला आणून दे. बाई ऐका माझं जरा नाश्ता करा तुम्ही. स्वयंपाकाला वेळ लागते आणि कसं प्रवासाहून आलं की माणसाला ते मग चहा पिऊनच झोपले की ते ॲसिडिटीनं पित्त जास्त होतात. त्याच्यामुळं थोडंसं खा आराम करा. मग संध्याकाळच्या टायमाला थोडंसं उठलं की चहा वगैरे करता येते. मग संध्याकाळचं जेवण आरामशीर होतात नाही का? बरं बाई ठीक आहे जाऊ द्या करता मग थोडा नाश्ता. आणि शिला तुझ्या बाबाला तुझ्या काकाला इकडच्या बाबाला सगळ्याला दिला का बाई नाश्ता? लेकरायला त्याला दिला का उपमा? हो काकू त्याला सगळ्याला दिला मी. त्याचा संपत आला असेल आपण तिकडे बसलो थंडा व्हायचा आहे म्हणलं चला पटपट तर. बरं माय चल थोडासा दे बरं का मला जास्त वाढू नको माझ्या ताटामध्ये.
नाही आई, चल तू आधी बरं. काकू चला, आई उठ. मी काय पाप केलं काय माहित, का असं होत आहे माझ्यासोबत. ताई, ताई काय झालं, का रडतेस तू? काही नाही ग रुपाली, बस असंच. ताई तू खोटं बोलतेस, खरं खरं सांग काय झालं. काय सांगू रुपाली, नको विचारूस, जाऊ दे. हे बघ ताई, असं रडून पडून विनाकारण असं संतापून घ्यायचं नाही. जे काय झालं ते सांग, मी तुझी बहीण आहे ना, मग मला सांगण्यासाठी काय भाऊजी काय बोलले का तुला? नाही ग नाही रुपाली, तसं काही नाही आहे. भाऊजी असं काही बोलणार नाहीत, त्यांचा हा विषयच नाही बघ. मग काय झालं, कोणी आई काय बोलली का, बाबा काय बोलले का तुला? अगं रुपाली काय झालं, घरामध्ये भांडण सुरू आहे आपल्या. आईचं म्हणणं आहे की बाबा नुसते बसून बसून राहत आहेत ना, म्हणजे आता लग्नाचं तारीख जवळ येत आहे, दिवस जवळ येत आहेत, तर बाबा नुसते झोपून झोपून राहत आहेत, कशात इंटरेस्ट पण घेत नाही आहेत. तर आज आईचं आणि बाबाचं जोरात भांडण झालं. आई म्हणत होती की असं म्हणजे काय पोरीचं काय कुठं, म्हणजे अजून तुम्ही कोणतं गिफ्ट काय घेतलं नाही, काही नाही, पोरला सोनं नाणं करायचं, लग्नाचं कुठं ठेवायचं काय नाही, कोणतं मंगल कार्यालय बुक केलं, असं तसं आईचं म्हणणं होतं. आणि मेन म्हणजे बाबाचं म्हणणं आहे की एवढं सोनं कशाला बोललीस तू, असं तसं, माझ्याकडे एवढा पैसा नाही, मी नाही देऊ शकत, हे ते, म्हणजे बाबाचा आणि आईचा खूप वादविवाद होत होता माहिती आहे का. आता हुंडा नाही घेतला तर मग थोडंफार तरी द्यायला पाहिजे बाबांना, पण बाबांना ते पण देत नाहीत माहिती आहे का. काय करू मी तरी, सांग मला. आता हे जर तुटलं ना तर मी जीवात देणार आहे, मी लग्न नाही करणार कुणाशीच. रुपाली किती टेन्शन आहे बघ माझ्या जीवनामध्ये, त्यामुळं मी म्हणत होते लग्न नाही करायचं मला. एकदम असं एवढं वय होऊन गेलं, पण माझ्या मायबापाच्या अशा वागण्यामुळेच माझं लग्न होत नव्हतं. तू तुझ्या मर्जीने आणि तुझ्या मनाने केलं, चांगलं झालं तुला पण हुंडा नाही घेतला, काही नाही जास्त, म्हणून ते गपचूप लग्न करून घेतलं, बाबाने दिलं. तुला माहित नाही का बाबाचा स्वभाव कसा आहे. आता काय करायचं सांग मला. ताई एवढं रडायला काय झालं. अगं एवढं टेन्शन घेऊ नकोस, मी पण बोलते, आई पण बोलणार आहे बाबाला. एवढी संपत्ती कोणाला देणार आहेत आपल्यानंतर सांग, भाऊ आहे का आपल्याला, मग नाही ना, मग एवढी संपत्ती कोणाला देणार आहेत बाबा. हां देणार, काही काळजी करू नको, बाबाला मी सगळं सांगणार आहे की कीर्तीच्या लग्नामध्ये कशाचीच कमी नाही झाली पाहिजे, ना जेवणा खावण्याची, ना लग्नाची, ना सोना नाण्याची, ना कशाचीच. तू काही काळजी करू नकोस, द्यायला सांगणार म्हणजे द्यायला सांगणार आणि देणारच बाबा. गावाकडची एवढी शेती बिती घर जमीन कुठं कोणाला देणार आहेत मला सांग, ते काही टेक वापरणार आहेत का तेवढी, का दुसऱ्यांना असं दान देणार आहेत, दान करणार आहेत का, मला काही देणार नाही. त्याच्यामुळे तू काही टेन्शन घेऊ नको, बाबाला मी सगळं सांगते. आणि थोडासा वादविवाद होते असेल घरामध्ये, असं होते टेन्शन आल्याच्या नंतर माणसाला, तेवढं काही काळजी करू नको. तुला गळ्यातला नेकलेस गंठण झुमके सगळं करायला लावणार आहे, ठीक आहे. आपण दोघी तर आहोत, मग एवढं काय टेन्शन घ्यायचं, तू सोड ना. अगं पण रुपाली, अगं बिगं काही नाही, तू एवढी छोट्या छोट्या गोष्टीला टेन्शन कधीपासून घ्यायला लागली ग तू ताई. हां एवढं टेन्शन घेतात का सांग बरं मला. यस मस्त एन्जॉय करायचं, तर खायचं प्यायचं राहायचं, माय बाप आहेत ते करून घेतील, भांडण करतील, काय लावायचं काय नाही लावायचं त्यांना सगळं समजते. माझ्या लग्नाच्या आधी थोडा वादविवाद झालाच होता ना घरामध्ये, दिलं ना सगळं काही, एवढं टेन्शन घेऊ नको. आता थोडंसं टेन्शन आहे बाबाला, असं होत असतं माहिती आहे का, तर देतील तुला, काही काळजी करू नको. लग्न होण्याच्या टायमापर्यंत सगळं काही व्यवस्थित होऊन जाते. आहेत की आपल्याला सगळे एवढे पाहुणे रावणे सगळं आहेत, गिफ्ट पण देतात आणि सगळं लग्न पण चांगलं होणार आहे तुझं, काही टेन्शन घेऊ नको. बरं जाऊ दे, हां जाऊ दे तर जाऊ दे, मला कुठं पकडून ठेवायचं त्याला. बरं माझं काय म्हणणं चाललं ताई, ती पार्लरवाली माझ्या लग्नात बोलवली होती, तिला सांगायचं का दुसरीला सांगायचं ते सांग मला. रुपाली काय तू पण अशा टायमाला काही पण विचारते, जा बरं तू आता, मला एकटीला सोड थोड्या वेळासाठी. ठीक आहे चल बाय.